उमटे धरण एक चळवळ ॲडव्होकेट राकेश पाटील आणि उमटे धरण संघर्ष ग्रुपने धरण दुरुस्तीसाठी केलेला एक संघर्ष। मार्च महिना लागली, आपले सण येतात, गावोगावची यात्रा येतात, लग्न सरही येते, मुलांना शाळेला सुट्ट्या पडलेल्या असतात, मग मज्जाच मज्जा असते। पण काय, दरवर्षीप्रमाणे पाणी टंचाईची समस्या असते। 3 दिवस 4 दिवस पाणीच येत नाही। मग आपण आपले सण कसे साजरे करायचे? याचे मुख्य कारण म्हणजे आपले उमटे धरण। उमटे धरणामध्ये गाळ साचला आहे। धरणाची निर्मिती 1978 साली झाली असून त्याला आता 46 वर्ष पूर्ण झाली आहेत। अलिबाग तालुक्यातील 47 गावे व 33 वाड्या या उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत। धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे। धरणाची भिंत जीर्ण झाली आहे, फिल्टर तुटला आहे। मातीच्या बंधाऱ्याला जवळजवळ 50हून अधिक भगदाड पडले आहे। मग पाणी शुद्ध कसे मिळणार? 2017 ते 2019 सालापासून धरणाच्या संरक्षण भिंतीच्या दुरावस्थेची तक्रार जिल्हा परिषदेकडे केली होती, मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। 2019 साली माझी आगरी ग्रुपने श्रमदान करून शासनाला प्रदर्शनास आणून दिले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही। हे आम्ही 2019च्या गणपती डेकोरेशन मध्ये श्रमदान करणे हे थोडक्यात दाखवले होते। उमटे धरण संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी राकेश पाटील व नंदीश गावत यांनी 47 गावातील प्रत्येकी 4 माणसे कलेक्टर ऑफिस मध्ये घेऊन गेले असता लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे अधिकाऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नावर बोलण्यास नकार दिला। पण उमटे धरण हे शेवटची घटका मोजत आहे। हे काम कोण करणार? पुढच्या वर्षी हेच परत 3 दिवस 4 दिवस पाणी नसणार। संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्ते व धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना धरणातील गाळ काढण्यास सहकार्य करावे, यामध्ये जनता व सामाजिक कार्यकर्ते पुढे आले। दिलीप भोई उर्फ छोटा शेठ यांनी अंदाजे 15 डंपर, 5 पोकलेन, 5 जेसीबी व प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील, सुरेंद्र म्हात्रे यांनी 1 पोकलेन व 1 गाडी अशा प्रकारची मदत केली। तसेच भिलपारंगी गावातील जयवंत ठाकूर यांनी सर्व सहकार्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली। मॅक्स महाराष्ट्र न्यूज व न्यूज इंडिया यांनी ही बातमी जनतेपर्यंत व शासनापर्यंत पोहोचवली। जनतेने आतापर्यंत धरणातील गाळ काढण्याचे काम 20% पूर्ण केले आहे। तरीही राहिलेले काम शासनाने योग्य ते निधी आणून पूर्ण करावे, हे निवेदन